यावं लागलंच ना मनवा तुम्हाला. शेवटी मला जे हवं होतं आणि जसं हवं होतं तसंच घडलंय. मनवा, अगं हे काय, तू आल्या आलेच कामाला लागलीस? एवढी काय घाई होती? अहो नाही, राजवीरसाठी सूप बनवत होते. सूप घेतलं की बरं वाटेल ना त्यांना. अगं पण मला सांगायचं ना, मी बनवलं असतं. ठीक आहे माई, झालंच आहे. बरं ठीक आहे. माई, एक विचारू तुम्हाला? विचार ना. एवढं सगळं झालं, मला कोणी सांगितलं का नाही? त्यावेळी ना काय करावं तेच कळत नव्हतं. कसं झालं, केव्हा झालं काही कळलंच नाही. आम्हाला बाटली फुटल्याचा जोरात आवाज आला म्हणून आम्ही वर गेलो. तेव्हा आत गेल्यावर कळलं हाताला एवढं लागलंय ते. पण मग काल रात्रीच मला सांगायचं ना, मी निघून आले असते इथे. अगं आता रात्री खूप उशीर झाला होता ना, म्हणून नाही कळवलं तुला. बरं ठीक आहे, मला सांगा डॉक्टर काय म्हणाले? त्यांनी औषधं दिले, त्यांनी काळजी घ्यायला सांगितली. ओके. आता तूच लक्ष दे बाई त्याच्याकडे. सूप घेऊन जातेस ना, त्याला भूक लागली असेल, आणि औषधं पण घ्यायला लाव. हो माई. आरती, अशी बाहेर फेऱ्या का मारतेस? मनूचा अजून पोचल्याचा फोनच नाही आलाय. काय पोचल्याचा फोनच आला नाही? नाही ना, इथे काय चाललंय काय कळायला मार्ग नाहीये. तू काळजी करू नकोस, येईल तिचा फोन. त्यापेक्षा मी एक काम करू का, मीच करू का तिला फोन? नाही, कारण तिच्याशी बोलल्याशिवाय मला चैन नाही पडणार. आरती. मी करते फोन. आरती, आरती, तू नको फोन करूस. का? ऐक माझं, ही योग्य वेळ नाहीये तिला फोन करायची. अहो पण हे बघ, एक तर त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम चालू आहे. तुझ्या फोनमुळे गैरसमज होते. माझ्या फोनमुळे होतील गैरसमज? आरती, मी तुला सांगितलं ना, नको फोन करूस. ती करेल फोन, आणि ती जाताना म्हणाली ना मी करते म्हणून. मग हे आरती, आरती, हे बघ, नको टेन्शन घेऊस. सगळं व्यवस्थित होईल, खरंच. राजवीर, सूप आणले तुमच्यासाठी. सूप घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. अशक्तपणा पण कमी होईल. एवढं कसं लागलं तुम्हाला? तुम्ही ना एकदम निष्काळजीपणा करता, आणि मग हे असं होतं. बरं, लागल्यानंतर ऍटलिस्ट मला कळवायचं ना, एक कॉल तरी करायचा. माईंनी पण नाही कळवलं मला. आज मी त्यांना फोन केला तेव्हा मला कळलं, नाहीतर कळलंच नसतं. यापुढे नाही असं करायचं. आणि माई म्हणाल्या की डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली. तेव्हा आता हाताची एकदम काळजी घ्यायची, अजिबात पाणी वगैरे. अहो काय करताय, डॉक्टरांनी सांगितलंय ना वजन उचलायचं नाही त्या हाताने. आणि तुम्ही लगेच कामाला काय बसला? ताप आहे तुम्हाला, आरामाची गरज आहे. हे सगळं आवरून ठेव. आणि आता बरं वाटेपर्यंत अजिबात ऑफिसला जायचं नाही, आराम करायचा. आणि सगळी औषधं वेळच्या वेळी घ्यायची. मला सांगा, तुम्ही ब्रेकफास्ट नंतरची औषधं घेतली? नसतील घेतली
हे तुम्ही पण ना अजिबात स्वतःची काळजी घेत नाही. मनवा मी काम करतोय, मला डिस्टर्ब करू नका प्लीज. नंदा कुठे ग ती? कोण? कोण काय कोण? मनवा आली ना, कुठे मध्ये? अगं असेल तिच्या रूम मध्ये. ते पण तिला कसं कळलं राजवीरला लागलंय ते? आता ते मला कसं माहित असणार? आली आली आली. ये मनवा ये. कशी आहेस तू? ठीक आहे. अगं पण एवढ्या लवकर का आलीस तू? म्हणजे म्हणजे आम्ही होतो ना इकडे राजवीरची काळजी घ्यायला. सुखासुखी गेली होती माहेरी 4 दिवस, तर राहायचं अजून, आराम करायचा. म्हणजे माहेरी तुला सारखं सारखं जायला मिळत नाही ना, म्हणून म्हंटल मी. कशाला घाई केलीस एवढ्या लवकर यायची इकडे? हो ऍक्च्युली वहिनी तू परत का आलीस? तुझ्या आईने कसं काय सोडलं तुला? मी तुझ्या आईच्या जागी असते ना तर तुला घरीच जाऊ दिलं नसतं. हे काय राजवीरसाठी काही घेऊन गेली होतीस का? हो त्यांच्यासाठी सूप केलं होतं. हा. मी जरा आलेच. हा हो. हॅलो मनू, काय ग तू पोचल्या फोन करणार होतीस ना मला? काय झालं, काय प्रॉब्लेम नाही ना ग? हो आई ऍक्च्युली जरा गडबड होती ना म्हणून नाही जमलं. काय ग, सगळं काही ठीक आहे ना? ऍक्च्युली राजवीरच्या हाताला लागलंय. कसं लागलं? कसं ते एक्झॅक्टली माहित नाही पण काच लागली हाताला. काच लागली? अरे बापरे, खूप लागलंय का ग? हो म्हणजे डॉक्टर येऊन गेले, ड्रेसिंग केलंय. ठीक आहे, तू त्यांची काळजी घे बाई. हा हो आई. बरं मनू ऐक ना, राजवीर अजून चिडलेत का ग तुझ्यावर? मन्या, मी काय विचारते राजा, ते चिडलेत का? हा म्हणजे अजून नीट बोलले नाहीयेत. थोडा राग आहे वाटतं. ठीक आहे, ऐक, तू नको हा चिडू त्यांच्यावर. तू बोलायचा प्रयत्न कर त्यांच्याशी. हा हो आई तू नको ना टेन्शन घेऊ एवढं. मी करते सगळं मॅनेज. मला माहिती आहे त्यांचा राग कसा घालवायचा ते. बरं ऐक म्हण्या, काही लागलं तर फोन कर. हा हो बाय. कोण समजतो कोण यश स्वतःला? अगं धड एज्युकेशन पूर्ण नाही झालं या मुलाचं आणि हा मला शिकवणार आहे, हा यश? हे बघ नितीश, तू शांत हो आधी. मला सांग नक्की काय झालंय? मी राजवीर जिजूंच्या ऑफिस मध्ये गेलो होतो. अरे पण का? आय मीन हे बघ, त्याने तुला हवं असलेलं नाव रजिस्टर करून दिलंय ना, मग तू का गेला नितीश त्यांच्या ऑफिस मध्ये? कशासाठी? त्याचा जाब विचारायला मी गेलो होतो. ओके, मग काय झालं तिथे एक्झॅक्टली? तुला जे करायचे ते कर, पण आता नाव मागे घेणं पॉसिबल नाही. ते नाव माझं होतं. आता ते आमचं आहे. व्हॉट? हा यश असं कसं करू शकतो? हा यश समजतो कोण स्वतःला? हा असं वागतो की राजवीर जिजू नाही, हाच कंपनीचा मालक आहे. नितीश, अरे मी तुला किती वेळा सांगितलंय, ही माणसं चांगली नाहीयेत आणि राजवीरवर तर आपण कधीच ट्रस्ट करू शकत नाही. नितीश, ऍज अ पार्टनर म्हणून मी त्याच्यासोबत गेली कित्येक वर्ष काम केलं. मला माहितीये ना तो कसा आहे. नितीश, हे बघ, मी रिक्वेस्ट करते तुला, अरे नको नादी लागूस त्यांच्या. नाही आता खूप झालं, तर बघच मी काय करतो ते. म्हणजे नितीश, नक्की काय करणार आहेस तू? मी आता त्यांच्यावर केसच करणार आहे. केस करणार आहेस? मला सांग, कशाच्या आधारावर केस करणार आहेस तू? हे बघ, राजवीरची कंपनी खूप मोठी आहे. अरे काहीही करू शकतात ती लोक. आणि नितीश, तू त्यांच्यासोबत अग्रीमेंट साईन केले.
त्यामुळे प्रॉब्लेम मध्ये ते नाही, तू आहेस. कळतंय का तुला? अगं मग काहीच बोलायचं नाही का? नुसतं शांत बसून राहायचं? नितीश, अरे तुला कळत नाहीये का? अरे ही माणसं खूप पोहोचलेली आहेत आणि आपण खूप सर्वसामान्य आहोत. हे बघ नितीश, राजवीर तुझ्या बहिणीचा नवरा आहे. त्यामुळे जर तू असं काही केलंस ना तर त्याचा परिणाम तुझ्या बहिणीच्या संसारावर होऊ शकतो. हे बघ नितीश, मला माहितीये राजवीरने तुला फसवलंय, पण मला असं वाटतं की आता ह्या सिच्युएशनला तू तुझं डोकं शांत ठेवायला हवं. हे बघ, तू तुझ्या प्रोजेक्टवर फोकस कर आणि करेक्ट वेळ आली की आपण या सगळ्याचा बदला घेऊया. नितीश, ट्रस्ट मी. हे बघ, आता आपल्याला आपल्या प्रोजेक्टवर फोकस करायला हवं. ओके, गुड. चलो, जस्ट गिव मी अ हग. कम ऑन. आरती, नितीश आला का ग? नाही आला अजून. फोन वगैरे आला होता त्याचा? फोन सुद्धा नाही आला. असं का विचारताय पण तुम्ही? नाही, काय नाही, सहज. बरं ऐका, मनूचा आता फोन येऊन गेला. फोन आला होता, मी तुला म्हंटल ना तिचा फोन नक्की येईल म्हणून. मला तर ना कधी एकदा तिचा फोन येतोय असं झालं होतं. बरं, मग काय म्हणाली? ऍक्च्युली राजवीरला लागलंय. लागलंय? काय लागलंय? काच लागली. मनूला सुद्धा कळलं नाही कशी लागली ती, पण डॉक्टरांना बोलवलं होतं आणि ड्रेसिंग करून घेतलंय. काही सिरियस नाही आहे ना? नाही, सिरियस नाही आहे, पण राजवीरचा मनवावरचा राग अजून गेलेला नाहीये. ते ठीक. ठीक आहे का ठीक आहे? अहो, त्यांच्यात सगळं काही व्यवस्थित नको का व्हायला? आरती, अगं ते नवरा बायको आहे, त्यांच्यामध्ये थोडे रुसवे फुगवे असायचे. सगळं तुमचं बरोबर आहे, पण नवीन नवीन लग्न झालंय, एवढ्यातच अशी भांडणं वगैरे व्हायला लागली तर कसं चालेल? आरती, असं काय करते? आपण नाही का एकमेकांवर चिडायचो, पण काही दिवसात आपले रुसवे फुगवे संपून जायचे. तू नको एवढी काळजी करूस. आणि आपली मनू समजूतदार आहे, ती घेईल सगळं सामान. कळतंय का? हा बघा, आला. काय झालं? काय होणार आहे बाबा? हो, सगळं संपलंय. काय झालं? सांग ना, असं का बोलतोयस तू? अहो, असं का बोलतोय हा? तो राजवीरकडे गेला होता. का? त्याच्या कंपनीचं नाव त्यांनी आपल्या नावावर रजिस्टर केलं म्हणून जाब विचारायला गेला होता. नितीश, जाताना तू माझं ऐकलं नाहीस. आता तिकडे नक्की काय झालंय सांगशील का आता? सकाळी तुम्ही बरोबर बोलत होता. मी मूर्खासारखं वागतो नाही. इनफॅक्ट मी मूर्ख आहे आणि आयुष्यभर मूर्खच राहणार आहे. काय होणार नाही बाबा आयुष्यात माझं. नितीश, सावर स्वतःला. नको ना असं बोलूस प्लीज. काय करणार मी? माझं स्वप्न धुळीला मिळालंय. आता दुसरा काहीच ऑप्शन नाहीये माझ्याकडे. नितीश, मी तुला काय सांगितलं होतं? तुझ्या प्रोजेक्टसाठी दुसरं नाव बघ आणि कामाला लाग. बाबा, अजून किती वेळा विसरण्याचा प्रयत्न करू मी? रोज हेच तर करतोय. आज सुष्मिता भेटली, ती सुद्धा हेच म्हणत होती. आता माझं काहीच होऊ शकत. बाबा, तुमच्या ओळखीत माझ्यासाठी कुठे नोकरी असेल तर सांगा मला. नितीश,
हॅलो. राजवीरला बरं नाहीये, ते झोपले. तुमचं काही काम होतं का? दवे, तुम्हाला किती वेळा सांगितलं, मी जेव्हा सांगतो मला फोन नाही करायचा तर मग नाही करायचा. काय महत्वाचं काम होतं मग ते माझं काम आहे. दवे, तुम्हाला कशासाठी ठेवलंय मी तिकडे? दवे, तुम्हाला शेवटचं सांग, यापुढे एकदा जरी असं घडलं ना, घरी बसवीन. दवे, ऍक्च्युली तुम्ही झोपला होता आणि तुमची झोप मोड व्हायला मी तुम्हाला याआधी पण सांगितलंय, आता परत एकदा सांगतो, शेवटचं, यापुढे परत माझ्या फोनला हात लावायचा नाही. कळलं? अरे काहीही करू शकतात ती लोक. आणि नितीश, तू त्यांच्यासोबत अग्रीमेंट साईन केले, त्यामुळे प्रॉब्लेम मध्ये ते नाही, तू आहेस. काय करतो ऑफिस मध्ये? बिझनेस मध्ये चूक बरोबर असं काही नसतं. नितीश, चल जेवायला चल. मला नकोय. नितीश, इकडे, मला बोलायचं तुझ्याशी. बोला. नितीश, तुला आठवतं तुझ्या शाळेत स्पोर्ट्स असायचे आणि तू धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचास. तुला नेहमी असं वाटायचं की आपण पहिलं यावं. मग एकदा तू हारलास, दुसऱ्यांदा हारलास. मग एक दिवस माझ्याकडे रडत आलास आणि मला म्हणालास, बाबा मी कधीच जिंकू शकणार नाही का? मी म्हणालो, जिंकशील, पण त्यासाठी तुला सराव करावा लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. तू वर्षभर प्रॅक्टिस केलीस आणि त्या वर्षी ती स्पर्धा जिंकलीस आणि सतत जिंकत आलास. आता मला सांग, जो मुलगा पुढच्या वर्षी स्पर्धा जिंकायची म्हणून उन्हात पावसात वाऱ्यात सतत सराव करत राहिला आणि स्पर्धा जिंकली, आणि तोच मुलगा स्वतःला जे नाव हवंय ते दुसऱ्याने कोणीतरी रजिस्टर केलं म्हणून असं म्हणतो की सगळं संपलं, तू एवढ्यात हार कशी मानू शकतोस? कम ऑन, गेट अप अँड फाईट. बाबा, मला असं वाटतंय की राजवीर जिजूंकडे जायला नको होतं. ते असं वागतील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. नितीश, मला असं वाटतं या क्षणी तू फक्त स्वतःचा विचार कर. औषधं घेतलीत तुम्ही? राजवीर, मला माहितीये तुम्ही माझ्यावर रागवलात, पण प्लीज नका ना एवढं चिडू. मला माहितीये तुम्ही नाही नाही म्हणत असताना मी माहेरी गेले याचा राग आलाय तुम्हाला. आणि आज मी तुमचा फोन उचलणार नव्हते, पण तुम्ही एवढा शांत झोपलेलात, तुमची झोपमोड होऊ नये राजवीर, प्लीज नका ना एवढं चिडू. आय एम सॉरी. राजवीर, तुम्हीच सांगा मी काय करणार होते. मी इथे थांबले असते तर आपले पुन्हा त्याच गोष्टींवरनं वाद झाले असते आणि मला नको होते ते वाद.
मी खरं सांगते, आपल्यात वाद होऊ नयेत म्हणून मी गेले. मी जे काही केलं ते सगळं आपल्यासाठीच केलंय. आपल्यात वाद होऊ नयेत म्हणून केलं. प्लीज नका ना चिडू माझ्यावर, प्लीज. मनवा, मला झोप आली. गुड नाईट.